टी-ई-टी अनिवार्यतेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना पत्र काढलेलं आहे की शिक्षक संवर्गातून पदोन्नती देताना शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी अनिवार्य असल्याबाबत यासाठी दोन संदर्भ देण्यात आलेले आहेत. एक म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा 1 सप्टेंबर 2025चा निर्णय आणि शिक्षण संचालक यांचं 4/11/2025चं पत्र. महोदय, संदर्भ क्रमांक 1 येथील न्याय निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी शिक्षण या पदावर पदोन्नती प्रकरणी कार्यवाही करण्याबाबत शासन स्तरावरून योग्य ते मार्गदर्शन मिळावे अशी विनंती संदर्भ क्रमांक 2 येथील पत्रान्वये आपण केली आहे. सदर न्याय निर्णयाच्या अनुषंगाने करावयाच्या पुढील कार्यवाही संदर्भात राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेकडे तसेच केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे विचारणा करण्यात आली आहे. याबाबतचे अभिप्राय अप्राप्त आहेत. 2. संदर्भ क्रमांक 1 येथील न्याय निर्णय पारित झालेच्या दिनांकापासून 2 वर्ष कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी उत्तीर्ण होण्याच्या अटीच्या अधीन राहून शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख व विस्ताराधिकारी शिक्षण या पदावर तुर्तास पदोन्नती देता येणार नाही. ज्या शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी उत्तीर्ण या अर्हतेबरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक अन्य अर्हता धारण केली आहे, केवळ असेच शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत. 3. सदर पत्र विधी व न्याय विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक 245/2025 अशाखा दिनांक 6 जानेवारी 2026 अन्वये प्राप्त झालेल्या त्या विभागाच्या अभिप्रायानुसार निर्गमित करण्यात येत आहे. अशा पद्धतीचे पत्र महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव शरद माकणे यांनी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठवले आहे. एकंदरीत या पत्रावरून असे लक्षात येते की यापुढे पदोन्नतीसाठी मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी शिक्षण यासाठी टी-ई-टी आवश्यक आहे. पुढील 2 वर्षात टी-ई-टी उत्तीर्ण होतो या सबबीवर पदोन्नती देता येणार नाही असं यामध्ये सूचित करण्यात आलेलं आहे. यासारख्या नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.